बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला मुंबईपासून ठाण्यापर्यंतच्या 9 मेट्रो प्रकल्पांसाठी सरकारने 500 कोटींचे बिनव्याजी कर्ज वितरित केले। नगर विकास विभागाकडून MMRDAला दहिसर, मीरा रोड, ठाणे, कल्याण पर्यंतच्या विविध मार्गावरील 9 मेट्रो प्रकल्पांसाठी कर्ज वितरित करण्यात आले। यात केंद्र सरकारचा 50% कर तसेच 100% स्थानिक कर आणि जमिनीच्या खर्चांसाठी हे कर्ज देण्यात आलं आहे। मुंबई मेट्रो लाईन 5 ठाणे कल्याण भिवंडी या मेट्रो प्रकल्पासाठी 1352 कोटी 25 लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 52 कोटी 38 लाख 60 हजार रुपये दुय्यम कर्जाच्या स्वरूपात वितरित करण्यास नगर विकास विभागाने मान्यता दिली। मुंबई मेट्रो लाईन 6 स्वामी समर्थ नगर जोगेश्वरी विक्रोळी या प्रकल्पासाठी 32 कोटी 95 लाख 20 हजार रुपये, मुंबई मेट्रो मार्ग 2 दहिसर पूर्व DN नगर प्रकल्पासाठी 28 कोटी 89 लाख 70 हजार रुपये, मुंबई मेट्रो 2 DN नगर मंडाळे प्रकल्पासाठी 112 कोटी 80 लाख रुपये, मुंबई मेट्रो मार्ग 4 वडाळा घाटकोपर मुलुंड कासार वडवली आणि मुंबई मेट्रो मार्ग 4 कासार वडवली ते गायमुख प्रकल्पासाठी 98 कोटी 72 लाख 80 हजार रुपये व मुंबई मेट्रो 7 अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व प्रकल्पासाठी 49 कोटी 63 लाख 20 हजार रुपये, तर मुंबई मेट्रो 9 दहिसर ते मीरा रोड आणि मार्ग 7 अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी 66 कोटी 71 लाख 40 हजार रुपये, तर गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड प्रकल्पासाठी 86 कोटी 14 लाख 80 हजार रुपये आणि मुंबई मेट्रो मार्ग 12 कल्याण ते तळोजा प्रकल्पासाठी 1 कोटी 8 लाख 90 हजार रुपयांचा निधी दुय्यम कर्जाच्या स्वरूपात वितरित करण्यात आला आहे। असे एकूण 498 कोटी 74 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे। आमदार संजय केळकर यांनी काल संविधान दिनानिमित्त कोटनाका येथील संविधानकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले। तसेच कोटनाका सर्कल येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान चौकात संविधान प्रास्ताविक वाचन केले। विशाल वाघ यांनी या संविधान वाचन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघोले, माजी नगरसेवक सुनील हांडोरे आणि मेघना हांडोरे, जयेंद्र कोळी, माजी नगरसेविका नम्रता कोळी, वीरसिंग पारशा, राजेश गाडे, विशाल वाघ, सौ उषा वाघ, कृपाल कांबळे, निलेश कोळी आदी यावेळी उपस्थित होते। डॉक्टरांचा खर्च परवडत नसलेल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय हे खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे। वागळे इस्टेट येथील तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतर करूनही रुग्णसेवेत कुठेही खंड पडू न देता रुग्णालयाने गेल्या 7 महिन्यात तब्बल 4271 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यात। या शस्त्रक्रियांमध्ये 2326 मेजर आणि 1945 मायनर प्रकरणाचा समावेश असून सिझेरियन, लेप्रोटॉमी, हर्नियाटॉमी, डोळे, दंत, अस्थिरोग, कान, नाक, घसा यांसह अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रिया सातत्याने पार पडल्या। दररोज 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येत असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज मागडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला सुमारे 550 ते 600 शस्त्रक्रिया होत आहेत। यात मेजर सर्जरी, लेप्रोटॉमी, हर्नियाटॉमी, सिझेरियन सेक्शन, हायड्रोसियल असून मायनर सर्जरी, डिब्रायमेंट, इसिजन अँड ड्रेनेज आदींचा समावेश आहे। प्रामुख्याने उदाहरण द्यायचे झाले तर स्तनाच्या कर्करोगातून मुक्तता, स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारातून बाहेर काढत रुग्णालयाने 78 वर्षीय महिलेची गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या पार केले। किशोरवयीन मुलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे निर्माण होणाऱ्या गायनिकोमॅस्टिसचा त्रास कमी करण्यासाठी 20 वर्षीय तरुणावर प्रथमच कठीण रिडक्शन आणि लिपोक्शन शस्त्रक्रिया करण्यात आली। खाजगी रुग्णालयात अत्यंत खर्चिक ठरणारी ही प्रक्रिया सिव्हिलमध्ये यशस्वी झाले। काही रुग्णालयांनी नकार दिलेल्या मुखबधिर आणि बौद्धिक मर्यादा असलेल्या दाहीचा अवघड मोतीबिंदूचा प्रश्न ठाणे सिव्हिलने सोडवला, तर अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करत त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणला आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. देशासाठी शहीद झालेले वीर जवान नेहमी स्मरणात राहावे यासाठी माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 सिद्धेश्वर तलाव परिसरात सन 2010 मध्ये शहीद उद्यानाची निर्मिती करण्यात आली. या उद्यानात गेली 14 वर्ष देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात येत आहे. मुंबईत 26/11 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वीर जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो. या कार्यक्रमाच्या समारोपात महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, भारतीय वायुसेना दल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बाल युवकांचे देशभक्तीवर सुंदर नृत्य सादर झाले. यावेळी भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त कॅप्टन जयसिंगराव निकम, आयोजक शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख वसंत गव्हाळे, सचिन चव्हाण, माजी स्थानिक नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, परिवहन सदस्य राजू महाडिक आदी पदाधिकारी, नागरिक यावेळी उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या संविधान गौरव रॅलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांवर तीव्र निशाणा साधलाय. निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीतील गडबडी आणि संविधानिक मूल्यांच्या ऱ्हासाबाबत दोन्ही वक्त्यांनी कठोर भाष्य करत देशात बहुमतांच्या आधारावर दडपशाही सुरू असल्याचे सांगितले. संविधानात बदलण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनी आता जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाण्यात काल संविधान गौरव रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, वकील आसिम सरोदे यांच्यासह शेकडो ठाणेकर सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांना संबोधित करताना या दोघांनीही सरकारवर जोरदार टीका केली. आमदार आव्हाड यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगावर आणि महापालिकेच्या मतदार याद्यांवर थेट आरोप केले. निवडणूक आयोग भावल्यासारखा वागत आहे. मतदार याद्यांमध्ये एकाच्या नावाची सही दुसऱ्या वार्डात तर तिसऱ्या ठिकाणी वेगळी यादी हा प्रकार वोट चोरीशिवाय दुसरे काय असा टोला त्यांनी लगावला आहे. ठाण्यातील अनेक नगरसेवकांची आणि कार्यकर्त्यांची नावे याद्यातून गायब करण्याची पद्धत ही लोकशाहीवरील आघात असल्याचे त्यांनी नमूद केले. आव्हाड यांनी पुढे संविधानावरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की संविधान बदलण्याचे प्रयत्न खुलेआम सुरू आहेत. गांधी नेहरूंनी दिलेला देश हातातून निसटतोय. पोलीस यंत्रणा कुचकामी करण्याचा प्रयत्न, कामगार याद्यातील बदल आणि लोकशाही मर्यादा ढासळत असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तर याच कार्यक्रमात बोलताना ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी बहुमताच्या दडपशाहीचा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. बहुमत मिळाले म्हणून सर्व निर्णय दडपशाहीच्या पद्धतीने घेणे हा लोकशाहीचा अपमान आहे, अशी जोरदार टीके त्यांनी केली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.